नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूमी अभिलेख अधीक्षकांच्या कार्यप्रणाली विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. धुळे शहरातील वादग्रस्त भूखंडावर आमदार मंजुळा गावित यांचे नाव कसे आले या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याच्या तक्रारीवर वर्षभरानंतरही कारवाई न झाल्याने मनसेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे की श्रीमती स्वाती लोंढे जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख यांच्या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहोत व त्यांचे लाडके उपाध्यक्षक श्री भूषण गाडगे यांच्या विरोधात आणि त्यांचे जे बेकायदेशीर कामं करणारे कर्मचारी आहेत या सर्वांच्या विरोधात आज आम्ही आंदोलनाला बसलो आहोत. दिनांक 25/10/2024 पासून आम्ही अर्ज व तक्रारी अर्ज देत आहोत. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची स्वाती लोंढे ही कारवाई करत नसल्यामुळे आज आम्हाला हा पर्याय शोधावा लागला. प्रकरण असं आहे की जो 2012ला 35-55 हा जो भूखंड होता तो 2012ला मीच त्यातले 2 कर्मचारी निलंबित केलेले होते आणि आहेत. त्याचं कारण असं होतं की ते कार्डच बेकायदेशीर बनवले होते. मिळकत पत्रिका त्या मिळकत पत्रिकेवर 2012 पासून बंद पाहिजे होतं, ते अजूनही ओपन आहे आणि त्याच्यावर जे बेकायदेशीर नोंदी लावण्यात येत आहे, खरेदी लावण्यात येत आहे. ऑलरेडी ती जागा आहे चर्चची. ती जागा कोणाला देता येत नाही, विकता येत नाही, लीजवर ती देऊ शकतं, ते पण चर्चची अथॉरिटी असल्यावरच. पण स्वाती लोंढे यांचे बेकायदेशीर नोंदी लावणं आणि 2012 पासून ते कार्य चालू आहे. आम्ही सर्व पुरावे दिले तरी सुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई करायला ते धाजत नाही. आणि त्यांचे जे लाडके भूषण गाडगे ते ऑफिसमध्येच बड्डे मनवता, शासनाचे उल्लंघन करतात ते परवानगीचं. त्याच्यानुसार ते जी नोंद लागलेली 7703 ही जी एक नोंद आहे ही एकाच कार्डावर मिळकत पत्रिकेवर 2 ठिकाणी लावण्यात आलेली. एक श्रीमती आमदार मंजुळाताई गावित तसेच एक कपिल संतोष रेलन या 2 कार्डांवर लावण्यात आलेली. याचा अर्थ असं होतं की स्वाती लोंढे यांच्यावर आमदार गावितांचा काय दबाव आहे का प्रशासनाचा दबाव आहे हा एक कळीचा मुद्दा आहे. जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही 7 दिवसाच्या आत, अन्यथा आम्ही न्यायालयात खट्याळ आंदोलन करण्यात येईल. यांची त्याची नोंद घ्यावी व प्रशासनाने पण नोंद घ्यावी. एक महिला असल्या कारणाने आम्ही त्यांना मान सन्मान देऊन धरणे आंदोलन करतोय. अन्यथा राजसाहेब आणि अमित साहेबांचा आदेश आहे की आंदोलन वगैरे करायचे नाही, डायरेक्ट खट्याळ करायचं. पण एक महिला असल्यामुळे त्यांचा आदर करतो. आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.